नमस्कार. आत्ताच्या पार्टमध्ये कॉम्प्युटरच्या हार्डवेअर आपण थोडं बघितलं होतं आधी. आता पुढचं प्रत्येक हार्डवेअरचं डिटेलमध्ये आपण माहिती बघूयात. म्हणजे सुरुवात आपण इनपुट डिव्हायसेसपासून करूयात. इनपुट डिव्हायसेसपासून. तर इनपुट डिव्हायसेस हे काय आहे? मगाशी बघितल्याप्रमाणे इनपुट डिव्हायसेस म्हणजे जे अशी साधनं जे कॉम्प्युटरच्या आतमध्ये आपण भरलेली माहिती त्याच्या कॉम्प्युटरच्या भाषेमध्ये समजून ट्रान्सलेट करून पाठवतात. आपण भरलेली माहिती इंग्लिशमध्ये असते, मराठीमध्ये असते, वेगवेगळ्या भाषांमध्ये असते, वेगवेगळ्या प्रकारची असते. तर ती माहिती कॉम्प्युटरला अंडरस्टँडेबल लँग्वेजमध्ये ट्रान्सलेट करून त्याला ते देऊन पाठवण्याचं काम करत असतात, घेण्याचं काम करत असतात. असे इनपुट डिव्हायसेस हे कोणते आहेत आणि कसे आहेत? ते आपण बघूयात. इनपुट डिव्हाइसचं प्रमुख काम काय? तर डेटा आणि इन्स्ट्रक्शन्स हे ट्रान्सलेट करणं. माणसाने जे टाईप करून दिलेला डेटा असतो आपण आपल्याला समजणाऱ्या भाषेतला, हा टाईप केलेल्या स्वरूपातच पाहिजे असं काही नाही, वेगवेगळ्या स्वरूपात असतो. माणसानं स्वतःच्या समजल अशा भाषेमध्ये, समजल अशा प्रकारामध्ये तयार केलेला डेटा हा आतमध्ये फीड करणं कॉम्प्युटरच्या आतमध्ये, हे काम इनपुट डिव्हाइसेसचं असतं. ट्रान्सलेट डेटा and instructions that humans can understand into a form that the computer can process. कॉम्प्युटर ज्या माहितीला प्रक्रिया करू शकल अशा भाषेमध्ये ट्रान्सलेट करणं किंवा देणं हे काम त्या इनपुट डिव्हाइसेसचं असतं. इनपुट डिव्हाइसेस काय करतात? इनपुट डिव्हाइस हा कुठल्याही प्रकारचा डेटा किंवा इन्स्ट्रक्शनला हा कॉम्प्युटरला फीड करून दिल्यानंतर, म्हणजे आपण एखादी माहिती टाईप केली तर ती टाईप केलेली माहिती म्हणजे काय, तर त्याला आपण इनपुट म्हणतो. म्हणजे मी आवाजाच्या स्वरूपात इनपुट केलं, म्हणजे मी माईकमध्ये बोललो तर तो आवाज हे त्याच्यासाठी इनपुट झाला. मी कॅमेऱ्यामध्ये समोर बसून रेकॉर्ड करतोय तर त्याच्यासाठी व्हिडिओ हा काय झाला, इनपुट झाला. किंवा टायपिंग केलेलं जे असतं तो टायपिंग केलेलं अक्षर हे त्यासाठी इनपुट झालं. हे इनपुट हा कुठल्याही प्रकारचा डेटा असेल, इन्स्ट्रक्शन असेल, काही असू शकतं. हे इनपुट म्हणजे कॉम्प्युटरला घेण्यासाठी लागणारं प्रमुख माहिती, म्हणजे ही माहिती म्हणजे इनपुट आहे. इनपुट इज एनी डेटा or instruction that are used by a computer. They can come directly from you, आपण डायरेक्टली आपल्याकडनं ते मिळू शकतं, or from any other sources, कोणत्याही इतर मार्ग सुद्धा आलेली माहिती असते. म्हणजे नेटवर्कवरनं पण आलेली असेल, वेबसाईटवरनं आलेली, थोडक्यात कॅमेऱ्याद्वारे आली, आपणच भरलेली, दुसऱ्या सॉफ्टवेअरमध्ये आलेली, कोणती असू शकते. इनपुट हे आलेली माहिती असते, वेगवेगळ्या मार्गाने येऊ शकते, वेगवेगळ्या सोर्समधून येऊ शकते. किंवा यू प्रोव्हाइड इनपुट वेन एव्हर यू यूज सिस्टीम और ऍप्लिकेशन प्रोग्राम. आपण इनपुट कधी देतो तर वेगवेगळ्या प्रकारचे ऍप्लिकेशन्स वापरत असतो. म्हणजे आपण एकदा सॉफ्टवेअर ओपन केलं, व्हॉट्सअप ओपन केलं, तिथं आपण गरज असेल तर काय करतो, इनपुट देतो. तिथं आपण काहीतरी इनपुट टाकतो, इनपुट भरतो. मग ते आवाज असेल, व्हिडिओ असेल, फोटो असेल, डॉक्युमेंट असेल, काही असेल, इनपुट आहे. ऍप्लिकेशनला किंवा सिस्टीमला आपण इनपुट म्हणून देत असतो. हे इनपुट डिव्हाइसेस याचं काम काय? कीबोर्डकडनं आलेली माहिती किंवा डायरेक्ट एंट्री झालेली माहिती, कीबोर्डकडनं न येता काही वेळेला सॉफ्टवेअरच्या माध्यमातून सुद्धा माहिती येते. ती माहिती हे आपण घेऊ शकतो. कीबोर्डद्वारे आलेली माहिती कुठल्या प्रकारची असते? तर टायपिंग केलेला डेटा म्हणजे कीबोर्डकडनं आलेली माहिती असते. याच्या व्यतिरिक्त तुझे कुठला प्रकार नसणार आहे. पण कीबोर्ड कोणत्या प्रकारचे आहेत ते आपण समोर दिसत आहेत. कीबोर्ड हे वेगवेगळे 5 प्रकार इथे सांगितले. पहिला प्रकार म्हणजे ट्रेडिशनल कीबोर्ड. जो साधा कीबोर्ड असतो त्याला ट्रेडिशनल कीबोर्ड म्हणतात. साधा कीबोर्ड म्हणजे त्याला 104, 108, 111 वगैरे बटन असलेला साधा कीबोर्ड, तो ट्रेडिशनल कीबोर्ड. याच्या पुढे जाऊन त्या कीबोर्ड प्रकार मिळतात आपल्याला बाजारात. तर त्यामध्ये पण मल्टीमीडिया कीबोर्ड, स्टँडर्ड कीबोर्ड असे परत लेआउट मिळतात, उपलब्ध आहे त्यामध्ये परत. पण आपण जनरल त्याला सगळं स्टँडर्ड कीबोर्ड. दुसरा कीबोर्ड आहे तो म्हणजे फ्लेक्झिबल कीबोर्ड. फ्लेक्झिबल म्हणजे काय, रबर सारखं किंवा कागदासारखं असलेला कीबोर्ड असतो, जो आपण सहज असा रोल करू शकतो, गुंडळून ठेवू शकतो, एखाद्या गोल्ड मध्ये बळीमध्ये आपण भरून ठेवू शकतो, असा फ्लेक्झिबल कीबोर्ड. तिसरा प्रकारचा कीबोर्ड आहे तो म्हणजे एर्गोनॉमिक कीबोर्ड. एर्गोनॉमिक कीबोर्ड म्हणजे कुठला, ज्या कीबोर्डला डिझाईन आपल्या हाताला त्रास होणार नाही अशा टाईपमध्ये तयार केली असते. म्हणजे काही कीबोर्ड हे 2 भागामध्ये अर्धे अर्धे असतात, असे गोल आकारामध्ये असतात, कर्व असतात. काही कीबोर्ड असे त्या कर्वमध्ये असतात.
काही कीबोर्ड 2 हातासाठी 2 भागामध्ये असतात, लांब लांब भाग असतो त्याचा. असं एर्गोनॉमिक कीबोर्ड हा आपल्याला जास्तीत जास्त सोय उपलब्ध व्हावी अशा डिझाईनचा असतो. रंगीबेरंगी असतो, थोडासा डिझाईन वेगवेगळ्या प्रकारचे, लांबीला जास्त असलेले, रुंदीला जास्त असलेले, बटनांमध्ये अंतर जास्त असलेलं अनेक प्रकारचे उपलब्ध आहेत त्यामध्ये. तर तो कीबोर्ड एर्गोनॉमिक कीबोर्ड. तिसरा कीबोर्ड आहे तो म्हणजे वायरलेस कीबोर्ड. वायरलेस कीबोर्ड हा लांबून सुद्धा वापरता येतो. लांबून वापरता येतो म्हणजे कुठून, तर थोडंसं अंतरावरनं 2 मीटर, 1 मीटर, 3 मीटर, 10 मीटरवर लांब बसून तो कीबोर्ड वायरलेस माध्यमातून वापरता येतो, तो वायरलेस कीबोर्ड. तिसरा, चौथा, पाचवा, शेवटचा प्रकार म्हणजे पर्सनल डिजिटल असिस्टंटचा कीबोर्ड. म्हणजे कुठला, छोटासा आपला मोबाईल सारखा, तो मोबाईलला खाली बटन असतात, वरती स्क्रीन आणि खाली बटन, तो कीबोर्ड म्हणजे पीडीएचा कीबोर्ड, पर्सनल डिजिटल असिस्टंटचा कीबोर्ड. असे कीबोर्डचे 5 प्रकार येतात. आणि दुसरं डायरेक्ट एंट्रीसाठीचे कीबोर्ड. आता डायरेक्ट एंट्रीचे कसे असतील, तर माऊसद्वारे आपण एंट्री करतो. म्हणजे माऊसद्वारे कसे करतो, तर माऊसद्वारे कीबोर्ड स्क्रीनवरती उपलब्ध असतो आणि त्यात आपण सिलेक्शन करतो माऊसद्वारे. दुसरा असतो जॉयस्टिकद्वारे. आता ऍक्च्युली हे सगळे काय, तर पॉइंटिंग डिव्हाइसेस आहेत. हे सगळे याला पॉइंटिंग डिव्हाइसेस असं म्हणतात पुढच्या ह्याच्यामध्ये. तर आपण ते बघणार आहे परत. पॉइंटिंग डिव्हाइसेस कोणकोणते, तर पॉइंटिंग डिव्हाइसेस माऊस आहे, जॉयस्टिक आहे, लाईट पेन आहे, टच स्क्रीन आहे किंवा स्टाईलस आहे. माऊस आपण ज्यादाने साईड बघितला बरोबर, माऊस हा असा आपण बघितलेला आहे सर्वांनी. दुसरा आहे तो जॉयस्टिक, गेम्स वगैरे खेळण्यासाठी वापरतात मुलं, व्हिडिओ गेम खेळण्यासाठी पण वापरतात. व्हिडिओ गेमसाठी बटन वगैरे असतात 4 दिशाचे वगैरे, त्यामध्ये तो जॉयस्टिक आहे. गेम्स खेळण्यासाठी जनरली वापरतात. लाईट पेन हा जनरली पेनासारखंच पेन दिसायला, पण तो पेन हा लाईट एमिटिंग करत असतो, म्हणजे लाईट अशा पुढच्या बाजूला येत असते. त्या पेनाद्वारे आपण स्क्रीनवरती, म्हणजे मोबाईलच्या जसं स्क्रीनवरती आपण पेनाने लिहू शकतो, त्याला स्टाईलस म्हणतात. पुढे दिले की परत शेवटचं स्टाईलस. मोबाईलच्या स्क्रीनवर पेनाने लिहितो, स्टाईलस मिळतो पेनाला मोबाईलचं. त्याचं ते काही इलेक्ट्रॉनिक वगैरे नसतो, साधा पेन, त्या मागे रबर असलेले पेन येतात आजकाल बाजारात 5 रुपयाला. ते पेननी सुद्धा आपण असं लिहू शकतो, पण लिहिलेलं ते स्क्रीनवरती उमटत नाही, सिलेक्शन होतं ते स्टाईलस. लाईट पेन जो असतो तो आपल्या मॉनिटर जे असतात, टच स्क्रीन मॉनिटर किंवा इलेक्ट्रॉनिक मॉनिटर, त्या मॉनिटरवरती डायरेक्टली आपण असं लिहू शकतो, त्यावरती डायरेक्ट तिथं जाऊन लिहू शकतो. असं ते लिहिण्यासाठीचे पेन लाईट पेनच्या सोबत मिळतात, त्या लाईट बाहेर असते. हे सगळे साधनं हे पॉइंटिंग डिव्हाइसेस याच्यामध्ये येतात. हा पहिला तो कीबोर्ड. कीबोर्ड कोणकोणत्या प्रकारचे, पॉइंटिंग डिव्हाइसेस कोणत्या प्रकारचे ते आपण इथं बघणार आहे. कीबोर्ड कोणत्या प्रकारचे असतात. हे मध्ये सांगायचं आहे, त्यामुळे कट झाले ते मध्येच. तिसरा प्रकार आहे म्हणजे डायरेक्ट एंट्रीसाठी स्कॅन डिव्हाइसेस असतात, ज्याच्यामध्ये आता ऍक्च्युली याला लिंक केलं पण ते लिंक ओपन होत नाही, त्यामुळे प्रॉब्लेम झाला. ठीक असू द्या. स्कॅनिंग डिव्हाइसेस ज्याच्यात आपल्याकडं कॉम्प्युटरवरती फोटो वगैरे घ्यायचे असतील, आपण जर कॅमेऱ्यात फोटो घेतो, तसे अनेक प्रकारची तरी साधनं मिळतात, स्कॅनर्स मिळतात त्याला. म्हणजे तुम्ही श्रीराम बाजारामध्ये गेला असाल किंवा मॉलमध्ये गेला असाल, तर तिथे आपल्याला वस्तूचं बिल करण्यासाठी काय वापरतात, वस्तू घेतली त्याच्यावरती ज्या रेषा असतात त्या रेषांवरती एक छोटं मशीन असं एखादं लावतात. ते लावलं की त्याची माहिती बिलमध्ये कॉम्प्युटरमध्ये राहते. तो जो त्याला बारकोड रीडर म्हणायचं. असे बारकोड रीडर, कॅरेक्टर रीडर वेगळ्या प्रकारचे, म्हणजे त्याला कॅरेक्टर रेकग्निशन म्हणतात, मार्क रेकग्निशन थोडक्यात, कॅरेक्टर मार्क रेकग्निशन करणारे असे ऑप्टिकल स्कॅनर्स बाजारात मिळतात, त्याचा वापर केला जातो. अशी ही सगळी काय डायरेक्ट एंट्री डिव्हाइसेस आहेत. तिसरं इमेज कॅप्चरिंग डिव्हाइसेस. मी आता सांगितल्याप्रमाणे कॅमेराचा वापर, डिजिटल कॅमेरा, डिजिटल व्हिडिओ कॅमेरा यांचा वापर करून आपण कॉम्प्युटरमध्ये माहिती भरू शकतो, डायरेक्ट एंट्री करू शकतो. हे डायरेक्ट एंट्री डिव्हाइसेस. चौथा प्रकार आहे तो म्हणजे ऑडिओ इनपुट डिव्हाइसेस. ऑडिओ इनपुट डिव्हाइसेस म्हणजे आवाज आपल्याला फीड करण्यासाठी लागणारे डिव्हाइसेस. म्हणजे कोणते, तर माईक असतील, ज्याच्यात आपण आवाज बोलू शकतो, तर ते माईक वगैरे सारखे डिव्हाइसेस. हे सगळे डिव्हाइसेस यात. कीबोर्डमध्ये बटन कोणते असतात हे आपण सुरुवाती दिवशी आपण हे सगळं सांगितलं होतं, ते चित्र लक्षात येऊ द्या. कीबोर्डमध्ये काय काय येतं, एस्केपचं बटन असतं, फंक्शन कीज असतात 1 पासून 12 पर्यंत, न्यूमेरिक पॅड असतो नंबरचा,
त्यानंतर खालच्या बाजूला डाव्या साईडला विंडोजचं बटन असतं, त्यानंतर स्पेस बार असतो, नॅव्हिगेशन कीज असतात आणि त्याला व्यतिरिक्त टॉगल कीज असतात आपण सांगितलं होतं, बरोबर, कॉम्बिनेशन कीज असतात हे सांगितलं होतं. हे सगळे कीबोर्डचे फीचर्स आहेत. हा पहिला होता स्टँडर्ड कीबोर्ड. दुसरा आहे हा एर्गॉनिक कीबोर्ड. कोणता? तर ज्या कीबोर्डमध्ये डिझाईन हे आपल्याला हातात कमीत कमी व्हावी अशा रीतीने केली असते. हा कीबोर्ड तुमच्या लक्षात येईल. ह्याच्यावर तळ हात ठेवण्यासाठी जागा बघा कशी तळ ठेवण्याची, आणि कीबोर्डचे दोन भाग त्यासारखं दिसतं. ABCD वगैरे जे अक्षर आहेत म्हणजे ASDF आणि मग थोडी जागा सोडली आहे, मध्ये जागा सोडली, इथं झूमचं बटन आहे इथं गोल, आणि परत सेपरेट बटन. हे दोन आपल्याला हात असे तिरकं ठेवून वापरता येईल असं टायपिंग करण्याचे कीबोर्ड. हा एर्गॉनॉमिक कीबोर्ड. असेच बाकीचे कीबोर्ड आहेत. हा PDA साठीचा कीबोर्ड आहे, छोटासा कीबोर्ड, आपलं मोबाईलला कनेक्ट करता येतो असे कीबोर्ड आहेत. हा पाहिजे तर आपल्याकडे क्लासमध्ये दाखवीन मी परत ओपन झाल्यानंतर, ते आहेत आपल्याकडे. त्यानंतर डायरेक्ट एंट्रीचे डिव्हाइसेस कोणते, जे डेटाला डायरेक्टली मशीनमध्ये कन्वर्ट करून घेतात, मशीन रिडेबल फॉर्मॅटमध्ये करून घेतात, ते आपण पुढे बघूया. बरं, इथपर्यंत लक्षात आलंय असं गृहीत धरतो आणि हे इथं स्टॉप करतो. 5 मिनिटं फक्त आपण घेतलेले आहे. आता जे वेगवेगळ्या प्रकारचे डिव्हाइसेस आपण सांगत होतो, त्यात पॉइंटिंग डिव्हाइस कोणते हे आपल्याला घ्यायचं होतं. मगाशी मी लिंक ओपन करत होतो पण होत नव्हतं मगाशी. पॉइंटिंग डिव्हाइस माऊस असं, माऊसला काय असतं, माऊसवरती माऊस एक लेफ्ट साईड बटन आहे, एक राईट साईड बटन आहे. लेफ्ट साईड बटन आपण सिलेक्शनसाठी वापरतो, राईट साईड बटन आपण कशासाठी शॉर्टकट मेनू ओपन करण्यासाठी करत असतो, माऊस वगैरेचे बटन्स, बरोबर. त्यानंतर दुसरा होता तो जॉयस्टिक. हा जॉयस्टिक गेम्स वगैरे खेळण्यासाठी असेही वापरले असतील, व्हिडिओ गेमसाठी वापरतात, किंवा आजकाल त्या मुलांना छोटेसे जॉयस्टिक व्हिडिओ गेमवर येतात. छोटासा मोबाईल असतो, छोट्याशा मोबाईल सारखी स्क्रीन असते, त्यात पण खेळता येतं, तो पण जॉयस्टिक आहे. असे अनेक प्रकारचे जॉयस्टिक बाजारात मिळतात, ते जॉयस्टिक. दुसरा हा लाईट पेन हा स्क्रीनवरती डायरेक्टली लिहिण्यासाठी वापरला जातो, स्क्रीनवरती, आणि ते लाईट पेनचं वायरनी जोडणी केलेली असते कॉम्प्युटरला. आणि तिसरा तो म्हणजे स्टायलस हा मोबाईलला वापरतात. मोबाईलला तुम्ही ऐकलेलं असतं स्टायलस, साधं पेनासारखं असं, ते स्क्रीनवर डायरेक्ट लिहिता येतं, मोबाईल स्क्रीनवरती टच स्क्रीनवरती लिहिता येतं. आणि शेवटचं म्हणजे टच स्क्रीन डिव्हाइस. तुम्ही ATM मध्ये वगैरे बघत असाल, ATM मध्ये टच स्क्रीन वापरतात, तर तसे टच स्क्रीन डिव्हाइस. हे सगळे काय आहेत, हे सगळे पॉइंटिंग डिव्हाइस आहेत, ज्याच्यामध्ये आपण पॉइंट करतो.